माहित नाही ना, 1-2 दिवसात होईल माहित आम्हाला. हे तर माहीत झालं ना, ही काय साधी सोपी गोष्ट आहे का एवढं माहीत होणं. पण हे पण इतकं सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्यासारख्या गोरगरिबाच्या पोराला जरी हे माहीत होतंय, आणखीन काय पाहिजे. मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो, इथून पुढेही मानणार आहे, तिथून मागेही मानत होतो आणि आजही मानतो मी तर. परंतु त्यांची ओएडी असे लोकाला घेऊन दिल्लीला, आता मुंबई संपली, आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले जातात. तिकडून काय बनवून आणतात काय माहित, काय आणलं असं साच्या बनवून, काय मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणार आहे बहुतेक. ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोगच नाही, कारण हे षडयंत्र सरकार घडून आणतंय ना. ते काय बळीचे बकरे करणार आहेत त्यांना. आम्हाला कालच माहिती मिळाली 2 दिवसापासून, अमुक चालू आहे तमुक चालू आहे, पण डिटेलमध्ये होईल आज उद्या 2-1 दिवसात होईल माहिती. काय सरकार, काय ओरडी. अरे चांगलं करायचे कामं करा, काय ओरडी आहे काय काय स्वतःला शहाणा समजायचं. अरे बाळा, चांगलं करायचं कामं करा. फुटलेल्याला जवळ करता, फुटलेल्या लोकांना जवळ करता, समाजाला जवळ करा. माया मराठ्याला गोरगरिबाला काय मोठेपणे तुम्हाला त्याच्यात. ठीक आहे, तुमचं तुम्हाला लक लाभ. मला काय त्याच्यावर जास्त बोलायचं नाही, फक्त माहिती मिळाली आणि ती खात्रीला आहे की ती खोटी नाही, काय नाही काय नाही काय नाही. विमानतळावर सगळे CCTV आहेत, अमुक तमुक सगळं आहे. उतरलंय कोण, कुठं उतरलंय, काय केलंय, आपण खोटं बोलत नसतो. मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसते ओएडीचं बहुतेक. अच्छा, या षडयंत्राचा काय परिणाम परिणाम माझ्यावर काय परिणाम होणार आहे आणि माझ्या समाजावर बी काय होणार आहे त्या षडयंत्राचं. काही असू द्या म्हणतो मी तुम्हाला, काही बनवलेला असून द्या, काही प्रेस घ्यायच्या सांगितलेलं असून द्या, काही सांगितलेलं असू द्या, मराठा बदनाम होईल असा समोरचा बी शक्यतो आमचाही कोणी असला महाराष्ट्राला तरी प्रयत्न करणार नाही. समाज जिथं बदनाम होईल ती शक्यतो आमचाही समोरचा करणार नाही. सरकारनं म्हणजे सरकार म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी ओएडीनं किती प्रयत्न केले तरी पण मुख्यमंत्र्याला पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर उगाच घेऊन फिरतो का मग इकडे तिकडे. जाऊ दे तो विषय, समोर आल्यावर बघणारच आहे समाजसुद्धा. आता समाज तरी किती दिवस गप्प बसेल मग, वेळोवेळी जर असंच व्हायला लागलं तर.